नमस्कार, मी सुवर्णा. महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये स्वागत. महाराष्ट्रभरातल्या काही महत्त्वाच्या बातम्या, काही बातम्यांचे विश्लेषणात्मक स्पेशल रिपोर्ट्स घेऊन येते. सुरुवात हेडलाइन्सने. हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाच्या टेंडरचा पाऊस. मुख्यमंत्र्यांनी काढली ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांची यादी. राज्यातील विरोधी पक्ष दिशाहीन झालाय. मवियाचे नेते नवी दिल्लीमध्ये जागा वाटपात व्यस्त. विरोधकांनी चांगल्याला चांगलं म्हणायला हवं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला. मवियामुळे लाखो शेतकऱ्यांचं नुकसान. सूड भावनेनं अनेक प्रकल्प रखडवले. हे चांगल्या राज्यकर्त्याचं लक्षण नाही. मुख्यमंत्र्यांची महाविकास आघाडीवर टीका. दंगली घडवण्याचा राज्यात रेकॉर्ड. मात्र गृहमंत्र्यांचं लक्ष फक्त पक्ष फोडण्यावर. जयंत पाटलांचा हल्ला बोल तर बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा फडणवीसांचा पलटवार. महाराष्ट्रातील महिला सुरक्षेवरून जयंत पाटलांचे सरकारला सवाल. तर इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र महिलांकरता सुरक्षितच, फडणवीसांचं उत्तर. नागपुरात गारठा वाढल्यानं विरोधकांचे मेंदू बधीर झाल्याची अमोल मिटकरींची टीका. मिटकरींच्या टीकेवरून विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रेशीम बागेतील संघाच्या मुख्यालयात. डॉक्टर हेडगेवारांच्या स्मृतीस्थळी केलं अभिवादन. 23 तारखेनंतर दूध का दूध, पाणी का पाणी होणार. 23 तारखेला काय घोषणा करायची हे सरकारच्या हातात. अन्यथा नाईलाजानं आम्हाला आंदोलन करावं लागेल. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. येत्या 30 तारखेला शरद पवारांची पुण्यात जाहीर सभा. शेतकरी आक्रोश मोर्चा दरम्यान पुण्यात पवार घेणार सभा. संजय राऊतही सभेला उपस्थित राहणार. कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांना अटकेपासून दिलासा कायम. अटकपूर्व जामिनावर आता 22 जानेवारीला सुनावणी. वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात प्रियंका गांधी निवडणूक लढवण्याची शक्यता. प्रियंका गांधींनी वाराणसीमधून निवडणूक लढवावी. इंडिया आघाडीच्या बैठकीत ममता बॅनर्जींचा प्रस्ताव. सूत्रांची माहिती.